हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। शेवटचे 24 मिनिट बाकी आहेत। नगर परिषद आणि महानगरपालिका नंतर रेणापूर तालुक्यात शिवसेना आहे ती जोमानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरलेली आहे। तर समोर प्रस्थापित आहेत, धनाढ्य आहेत, पैशावाले आहेत आणि त्यांच्या विरोधात एक सर्वसामान्य माणूस उतरले। त्यावेळेस आपण काय बोलतात? हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी ही जी उमेदवारी दिलेली आहे ही सर्वसामान्य म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई होणार आहे आणि सर्वसामान्यासोबतच शिवसेना असते आणि तिकडे जरी कोणी प्रस्थापित असेल तर आमच्यासोबत भगवा आहे आणि जिकडे भगवा असेल तिकडे विजय निश्चित असतो। गोरगरीब शेतकरी सर्वसामान्य कष्टकरी समाजाला न्याय देण्यासाठी शिवसेनेने उमेदवारी दिली। रेणापूर तालुक्यात चारही मतदारसंघात तुमचे उमेदवार आहेत? नाही, जिथे आम्ही निवडून येऊ शकतो करोळ्यामध्ये आमची उमेदवारी शिंदेताई आहे, परत आमच्या आईसाहेब खामखेड्यात नाहीत, लातूर तालुक्यामध्ये आहेत, अशा जवळजवळ 8 जिल्हा परिषद गट आम्ही लढवतो। आज आमदार आपल्या अर्ज उमेदवारी भरण्यासाठी आले होते। आतापर्यंत एवढे प्रस्थापित आहेत त्यांच्यासाठी एकही नेता आला नाही, पण आपल्यासाठी एक हिंगोलीचे आमदार आले, त्याबद्दल काय सांगा? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांची हीच खासियत आहे। खास शिंदे साहेबांनी बांगर साहेबांना एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या उमेदवाराला फॉर्म भरण्यासाठी पाठवलं आणि शिंदे साहेबांचं लक्ष की त्याने थोड्याच दिवसात आपण बघाल एकनाथ शिंदे साहेब सुद्धा या मतदारसंघात येतील। तर कामखेडा हा एक अविकसित राहिलेला एक गट आहे, त्यातून एक तुम्ही सर्वसामान्य म्हणून आला, तर त्या जनतेपर्यंत तुम्ही काय विकासाचं काय धोरण घेऊन जाता? आणि काय आहे, एकनाथ शिंदे साहेबांचं लोकाभिमुख काम आहे, त्यांचे विचार आहेत। आम्ही अहोरात्र काम करणारे एक उपमुख्यमंत्री आहे। आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत घेऊ शकतो आणि ते प्रश्न सोडवू शकतो। शेतकरी, कामगार, कष्टकरी हा सर्व समाज, आज आपण शेतीची अवस्था बघितली तर खूप खराब आहे। ऊसाचं सुद्धा ॲव्हरेज 25-30 आहे, सोयाबीन नाही आहे। या सगळ्याला चांगल्या सुविधा मिळण्यासाठी कुठेतरी काम करणं गरजेचं आहे आणि पैसा कामाला येणार नाही, पण काम नक्कीच काम येईल। तर काम विरुद्ध दाम अशी ही लढाई येणाऱ्या काळात दिसेल नक्कीच।